गाडी लावायला जागा बघा कुठे होती आम्हाला. ही बघा, आज आहे कारगिलचा रूट. ए बाबू, दल्लेकच्या बाजूने जायची मजाच वेगळी आहे यार. जय महाराष्ट्र. सांगलीवर नाहीत का? आमच्या महाराष्ट्राचे लोक जय शिवराय भावाने. जय शिवराय, जय शिवराय. याने झोल केला पेट्रोल मध्ये मला वाटतंय. दोन्ही पण ऑक्सिजन सिलेंडर घरी विसरून आलाय. खतरनाक आयडिया, खतरनाक. नुसता बर्फ. हा बघ कसं वाटतंय. तगडी थंडी वाजायला लागली आहे. ग्लोव्स चेंज केले आहेत ना. कॅमेरा कधीही बंद होऊ शकतो. बॅटरी डाऊन आहे आपल्या कॅमेराची. नजारे छान वाटतात ना. गॉड, आणि काजू पहिले प्रिपरेशन हातात ठेवलं बघ. आता आम्ही आहोत श्रीनगरमध्ये. ॲक्च्युली आम्ही रेस्ट वगैरे करून एकदम आरामात निघतोय. रणदीप, जितू आणि पिंटू थोडे पुढे गेले आणि मी, पॅडी, आम्ही दोघंच जण आता निघतो आरामात. कारण थोडा फ्रेश व्हायला थोडा आम्हाला उशीर झाला. झोप वगैरे आमची पूर्ण नव्हती झाली. झोप वगैरे झाली आणि आम्ही निघालो. आणि आता जातो आम्ही, थोडा ब्रेकफास्ट करतो आणि मग डायरेक्ट कारगिलला. तर आता आपण डायरेक्टली सामान लावून घेऊया आणि डायरेक्टली भेटूया आपण गाडी जाऊ. गाडी लावायला जागा बघा कुठे होती आम्हाला. ही बघा, गाडी कशी निघायची. निघतोय आता. गाड्या लावायला जागाच नाही होती. आईची काय तुटला नाही ना. हा, मला वाटलं हे तुटला का काय. चल निघली. चलो, गणपती बाप्पा मोरया. आया पायाशी उघडायला लागेल. गाडी कशी करशील उघडलास तर. भाई गेट खोल दो ना. गेट आला था. आला नको गुरु. आला तो. गेट खोल दो बस, गाड़ी निकल जाएगी. चलो मिलते भाई. नाइस टू मीट यू. मुंबई आना, फोन करना मुझे. मुझे आना रहेगा तो फोन करूंगा. आप आने से पहले फोन करना बस. ओके चलो. यस यस बाय. पोऱ्या चांगला होता तो. त्याचा स्वतःचा तो घर पण स्वतःच आहे त्याचा. आणि मित्रांनो, आम्ही आता निघालो डायरेक्टली दल लेक समोर. बघा दल लेक. श्रीनगर मधनं निघतोय जाण्यासाठी तयार. आज आहे कारगिलचा रूट. ईद मुबारक. अजून एक मोठा ब्रिज आहे माहिती आहे ना. योच तो. बाबा काल मी आहे ना पडलो असं इच्छा माहिती आहे का त्याला घेऊन. हा जाईल ना. हा जाते ना. ए बाबू, होतो दल्लेक जवळच राहायला, पण त्या साईडला होतो ॲक्च्युली. दल्लेकच्या त्या साईडला होतो. आता इकडं आलो. आता इकडनं जातो लेडीजला खाईला. आपला फेवरेट. नहीं हो गया, हम लोग जा रहे. हाँ जा रहे. मित्रांनो, स्वतःच्या गाडीवरती बसून हे दल्लेकच्या बाजूने जायची मजाच वेगळी आहे यार. खरंच काश्मीरमध्ये मी आज माझा स्वतःचा रणगाडा घेऊन आलाय. खूप भारी वाटते बघायला. आणि वातावरण पण खूप छान आहे. थंड आहे मस्तपैकी. फक्त आमचा लेड एलिज उघडा राहू दे बस. हा लेड एलिज आला आहे. चालू आहे का बंद आहे माहित नाही. हा बघ बाजूला लेफ्टला रायडर आलाय. गाडी चढव वरती. गाडी चढव वरती.
ये इकडं. जय महाराष्ट्र. सांगलीवर राहत का तुम्ही? इथेच राहता का? काय जॉब वगैरे करता काय? अच्छा अच्छा अच्छा. इथे बिझनेस आहे का? चांगलं वाटलं तुम्हाला इथे बघून. खरंच मनापासून चांगलं वाटलं. नाही खरंच चांगलं वाटलं तुम्हाला इथे बघून आम्हाला. अशी कुठली महाराष्ट्रातली आपली लोक जर अशी इथं येऊन भेटली तर जाम बरं वाटतं. खरंच बरं वाटतं. हा का जाम बरं वाटतं. ते भले कुठले सांगली पुणे मुंबई कुठले असू द्या, महाराष्ट्रीयन जाम बरं वाटतं. एकदम बरं वाटतं. खरंच चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. पाठी गाडी पाठी गेलं जराशी. नाही आता इथंच जातोय. लेडेलीजलाच जातोय नाश्त्याला आम्ही. एकदम मस्त एकदम मस्त. आमचा काय गाडी आरामात चाललाय आपल्या. आरामात ढकलत जातो. जिथं मन करेल तिथं राहतो. हा हा यूट्यूब चॅनल आहे बघा. सबस्क्राईब करा. तुम्ही पण दिसताय आमच्या चॅनलमध्ये. आमच्या महाराष्ट्राचे लोक. जय शिवराय भावाने. जय शिवराय. जय शिवराय. आमच्या महाराष्ट्राची लोक भेटले ना का खूप खूप मोठं वाटतं. हा मग हो भरपूर भरपूर चांगलं वाटतं खरंच. येणार का आमच्यासोबत नाश्ता करायला तुम्ही? तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातली मित्र भेटलेत. आपल्या महाराष्ट्राकडनं मुंबईकडनं सगळ्यांना यांना प्रेम. खरोखर आपल्याकडं प्रेम. आणि खरंच तुम्हाला भेटू आम्हाला खूप चांगला वाटला. आम्ही पुन्हा येऊ तर आपण इंस्टाग्रामवरती असू. तुम्ही आता फॉलो केला ना तर मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट टाइम येईन तेव्हा कॉन्टॅक्ट करेन. चला चला भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला. हो हो जय शिवराय भावांनो. जय शिवराय दादा. चला जय शिवराय. बघा निकेतन दांडेल टाकला. हा हेच आहे इंडियन अव्हेंजर. हेच आहे महाराष्ट्र. आपला महाराजांचा झेंडा बघा. लागल्या लेडीजला आलो. पॅडी दिसत नाही. पॅडी भूक लागले. भूक. नवीन सबस्क्रायबर भेटलेत आणि त्यांनी मला न विचारता डायरेक्टली चॅनल सबस्क्राईब केलं आहे. लेडीली समोर मी खायला आलो होतो मी आणि पॅडी. तर त्या पोरांनी आपलं नाव नाही बासिल. आपलं नाव नाही फाजिल. या दोन्ही पोरांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे. खरंच आपल्याकडनं त्यांच्यासाठी खूप खूप प्रेम. खरंच खूप प्रेम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच भाई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पेट्रोल टँक फुल करायची आहे. हा चल गणपती बाप्पा मोरया. चल उतरेल ना. सरळ जायचं दाखवते. बाय बाय श्रीनगर. बाय बाय शिकारा. आता ते नशीब. और बाय बाय दीदी बी. पोरं भेटली होती मला रस्त्याच्या मध्ये मित्रांनो आणि मला सांगतात भैया आम्ही आपके व्हिडिओ देखता हूँ. मला बाबा एवढा मोठा युट्यूबर तर अजून झालो नाही मी. पण माझी भाषा याला समजत कशी असेल. लिओ काश्मीरी न मी मराठी. याची भाषा मला समजेल कशी नाही त्याला माझी कशी समजेल. ही बाई हीच ती पोरा व्हिडिओ देखता हूँ बोलतं. काय झाली पोरा खोटा बोलतं. ते सोर माझं ठीक आहे. चल मी युट्यूब व्हिडिओ बनवते तरी सगळ्यां बेकार तर पॅडी सोबत झालं. पॅडीला बोलतो भैया मैं आपके वीडियो देखता हूँ. पॅडी बोलता मैं वीडियो नहीं बनाता. खतरनाक. अरे काय रे. हा ना क्या बोलते बेटा कैसे. इथेच आमची रूम होती साईडला. याद से देखना वीडियो याद से देखना. इंडियन अव्हेंजर 07. तर बघ पोरगा व्हिडिओ मध्ये यासाठी बिचारा. असू दे लहान पोरांना आवड असते. माय बेटा आता आम्ही एक्झिट करतोय बाहेर श्रीनगरच्या आणि आपल्या कारगिलच्या रोडला निघालो. दल लेक सारखंच एक लेक आहे छोटंसं. दल लेकलाच मर्ज असेल कदाचित पण हे पण एक लेकच आहे. ऊन नाही आहे फारसा एवढा का टोचत. मस्त नॉर्मल वातावरण आहे. दुपारच्या 2 वाजलेत तरी सुद्धा. सोनमर्गचा रस्ता मस्त आहे हो की. हे सिटीमधनं निघालो ना का चांगला रोड येईल.
आणि मग बर्फ विर्फ थंडी बिंडी सगळा बर्फाचे डोंगर तुला दिसतील डायरेक्ट तिकडं. आता आपण सोनमर्गच्या रस्त्याला आहोत. समोर थोडं थोडं मला बर्फ दिसतोय डोंगरावरती. आणि याच रस्त्याने मी ट्रेकला गेलो होतो सोनमर्गलाच. सोनमर्गवरनं आमची काश्मीर ग्रेट लेक ट्रेक चालू झाली होती. तर आता इकडलंच चाललोय हळूहळू हळूहळू. मग रस्त्याच्या राईट साईडला बर्फाचे थोडे थोडे मोठे ग्लेशियर दिसतील आणि मग वाहती नदी दिसणार. हे आहे सोनमर्ग, 66 किलोमीटर. आणि आता नुसते माउंटन्स दिसतात, नुसते माउंटन्स. आता याच रस्त्याने जायचंय, नुसती डोंगर. खूप सुंदर. अरे छावी अडकली. याच्यावर गुगल पे आहे का नाही? हा गुगल पे आहे. हाय हाय. हाँ सर, फुल करना है. कहाँ से आए सर? कैश है, गूगल पे है. आए कहाँ से? कैश निकालना पड़ेगा, जो देगा वो सर. गूगल पे कर देंगे. 100 रुपये रखिएगा. हाँ ना, देखो मिनट डाल दीजिए. ये भी आपके साथ है? हाँ, दोनों एक साथ? 5 लोग हैं. 5 लोग दोस्त है. अरे ये छींटे आ रहा है, छींटे. हाँ, खींचो, बाहर खींच के डालो, बाहर खींच के डालो, बाहर खींचो. पेट्रोल उरवलं याने बाहेर थोडासा. बस 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 हो गया, बस हो गया, बस हो गया. ये भाई है, कपड़ा है. ये भाई है. हाँ, पेमेंट भी वही करेगा. आपको कितना? 1115 है पैडी माझा. पेमेंट वही करेगा. एक ही रीडिंग करेंगे. हाँ? एक ही रीडिंग चलाएंगे. नहीं नहीं नहीं, अलग से जीरो मारो. अलग अलग करना है. हाँ, आपका कितना होगा? 1115. 1115 याद रखो. आप बोलो भैया. रीडिंग चेक कर पडे. यानी झोल केला पेट्रोल मध्ये मला वाटतंय. अरे रे 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 रे, एक नंबर, एक नंबर. माय जाऊया. बाय बाय. काय वाटतंय यार, इथनं दुसऱ्याच्या गाडीमध्ये आणि स्वतःच्या गाडीवरती ये ना, या गोष्टीचा फरक फक्त गाडी घेऊन येणारच समजू शकतो. एक नंबर, खूप छान, खूप छान मित्रांना. हा, अरे बापरे, रस्त्याच्या मध्येच गाड्या लावल्या आहेत आणि फोटोशूट चाललाय इथं. रस्त्याच्या मध्येच गाड्या लावून फोटो काढतायत. चालेल बघ, डोंगर बघ कसले भारी आहेत, काय नजारे आहेत यार. हे एन्जॉय करायला आलं ऍक्च्युअल मध्ये आपण. चलो चलो, आत्ता बरोबर चाललो. सोनमर्ग आहे 55 किलोमीटर, लेह आहे 400 किलोमीटर, कारगिल आहे 174 आणि द्रास आहे 117. चलो ऑन द वे टू कारगिल. जाम चिव्या खाली क्रेटावाला आहे अख्ख्या राईड मध्ये. आणि हेच क्रेटावालाच मध्ये नेतात. माझ्या मित्रांमधनं कोणाची क्रेटा आहे त्याला वाईट वाटलं तर त्यात माझी चूक नाही, पण तुम्ही चांगले चालवत असाल. पण काही क्रेटावाल्यांनी आम्हाला, म्हणजे ऑलमोस्ट रस्त्यात लागलेल्या सगळ्या क्रेटावाल्यांनी आम्हाला भरपूर त्रास दिलाय. म्हणून त्यांनी, त्या क्रेटावाल्यांनी पॅडीच्या शिव्या खाल्ल्यात. पॅडीच्या नाही, सगळ्यांच्याच खाल्ल्यात समजा. अरे बघ, एक नंबर. मला वाटतं आज आहे ना माझा हे सगळा भरणार आहे मेमरी कार्ड, फोटो काढून व्हिडिओ. काय बॅरिगेड बघ कसले टाकलं. आत्ता थोडा थोडा बर्फ दिसतोय कुठं कुठं ना. काय भारी नजारा वाटणार रे पॅडी आहे. हे ऑलरेडी मी शूट केलं ट्रेकचे ह्याच्यान, पण आता पण स्वतःच्या गाडीवरची बघायलाच भारी वाटतात चालत जाताना. पण काल संध्याकाळचा नजारा लय भारी होता, लय भारी होता सनसेट. काय भारी वाटतं बघायला. अरे एक नंबर, एक नंबर, एक नंबर. ग्रिल तुटला म्हणून फाटते माझी. हा चालेल, एक नंबर. रिअल ॲडव्हेंचर इज हिअर नाव. हे इथनं 4 व्हीलर जातात पॅडी रे.
कॅप्चर करून आणि फोटो काढून आमचं झालंय. आता निघतोच पुढे. आणि मोबाईलच्या चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला, माझी पॉवर आर्म भेटत नाही आहे. कदाचित आपले पुढे गेलेले मित्र आहेत तिकडे, त्याच्यातनं कोणीतरी निघले असेल, त्यांना घराला किंवा टॉप बॉक्समध्ये असेल, मिळत नाही आहे. म्हणून चाललो आता, काय करणार, ऑप्शनच नाही. सो आता फायनली मी ड्रोनची बॅटरी काढली आणि ड्रोनच्या बॅटरीने पॉवर सप्लाय देऊन मी चार्ज करतोय फोन. सो देर इज नो ऑप्शन. आणि समोर तुम्हाला मित्रांनो बर्फ डोंगरावरती तर दिसतोयच, त्याच्यात काही शंका नाहीच आहे. हा नयन, तुला काही आठवत असेल तर सांग मला, ही जागा आठवते का? इथं आम्ही लास्ट टाइम काश्मीर ग्रेट लेक ट्रेकला जाताना आहे ना, खाईला थांबलो होतो. कदाचित नयनला आठवलं तर नाही, तू कमेंट मध्ये नक्कीच सांग. अरे काय भारी वाटतं रे. मी आता कॅमेरा बंद करणार होतो, नशीब. काय झाडी, काय डोंगर. ॲक्च्युली मित्रांनो, आमचा ऑक्सिजन सिलेंडर पॅडीने घेतला होता, पण ते दोन्ही पण ऑक्सिजन सिलेंडर घरी विसरून आलाय. आता ते घरी ठेवून त्यांना पूजा करायची त्यांची आमची. पॅडी घरी जाऊन काहीतरी वेगळा प्रकार करणार आहे, मागाशी मला बोलला तो. पण आता तिकडनं 600 रुपयाला एक आम्हाला, म्हणजे एक 350 रुपयाचा एक पडलेले आणि 2 700 रुपयात भेटलेले. इथं एक सिलेंडर भेटतोय 600 रुपयाला, 2 घेतलेत. म्हणजे सिलेंडर आम्ही कमसे कम 1800-1900 म्हणजे 2000चे सिलेंडरच घेतलेत वेड्यासारखे. आता हे वापरत येतील का नाही माहीत नाही आम्हाला, पण घेऊन ठेवतो एक सेफ्टीसाठी, उगाच त्रास नको. वा, टाळ्या आमच्या मित्रासाठी. एक नंबर. फायनली विसरलेले ऑक्सिजन सिलेंडर सोडून नवीन घेतलेले सिलेंडर घेऊन पॅडी आलेला आहे आणि बँडेज घेतला आहे आपल्याला थोडासा. घाटाचा रस्ता चालू झाला आहे भावांनो, बघा. अरे काय खूप डीप स्लोप आहे. सेकंडवर सेव गाडी गिअरमध्येच टाका, न्यूट्रलवर टाकू नका. दगडावर दगडावशी सरकशील. हां, अजूनपर्यंत तरी थंडी आणि ग्लव्सची हे नाही पडली, पण आपल्याला आहे ना कारगिलला थंडी लागणार आज. डाऊन जॅकेट आणलंस ना, जॅकेट वगैरे आणलंस ना, बस. हा बाबा, जा 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 बाबा जा. का रस्त्याच्या खाली उतरवू आता गाडी? हॉर्न मारते मगापासून, मेंटल झाला. चक्कर, अक्कल कमी असलेले लोक आहेत चाली. अरे वाव, पाण्याचा करंट बघा आणि समोर असलेला बर्फ बघा. या सीझन मध्ये दुसऱ्यांदा बघतोय, सेकंड सीझन. काय पाण्याचा फ्लो आहे यार, जबरदस्त. आणि पाणी तेवढं थंड असेल. ऍक्च्युली टुरिस्ट पॉइंट आहे वाटतं. काय ट्रॅफिक आहे रे टुरिस्ट पॉइंटला, लोक थांबले म्हणून. सगळं ब्लॅक आईस आहे यो, सगळा ग्लेशियर आहे यो सगळा. वर्षण, हा ग्लेशियर आहे, जुना जुना, किती वर्ष जुना असेल तो. सगळा ग्लेशियर आहे, बर्फ यो. इथं तर माझं फोटोच 2-3. इकडे बाई काश्मीर ग्रेट लेक ट्रेक इकडनं चालू होतं. हा, इकडनं चालू होतं. तो पाऊल वाट असेल तिकडे कुठेतरी, दाखवतो तुला थांब. सोनमर्ग, हा काश्मीर ग्रेट, ही लजपत्री कॅम्प साईड आहे. गाड्या चेक करतात का काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हे बघ इकडनं चालत गेलो ट्रायल वाली कॅम्पिंग माझी, तुला सांगतो बघ. इथनं चालत गेलतो, इकडची चालत आलतो. त्या लाईन जात ना, त्या लाईनीवरनं इकडनं असा असा फिरत फिरत जातो. ट्रेक नाही, तो डोंगर आहे तिकडचे. हा भाई, या ब्रिज वरती. आणि इकडे आमची कॅम्पिंग होती. अरे इथं ही लजपत्री कॅम्प साईड आहे.
इथं तर राहिला होता नयन. नीट एकदा व्हिडिओ मध्ये बघ तू, तुला काय दिसतंय, ओळखीचं काय वाटतंय का, काही आठवलं का जुनं 2023 मधलं? लय बरी. आम्ही आलतो तेव्हा हे ब्रिजचं काम चालू होतं बॅडी. आणि यो जो पठार दिसते ना, हे 2 टॉवर आहेत ते, त्यांची ट्रेक चालू होतं ते बघ, तिकडची ते टोकापर्यंत अशी वरती. हे बघ कॅम्पिंग इथे लागते बॅडी आमची. आम्ही इथं राहायचो टेंट लावून, तिथे ती घरं दिसतात ना त्या साईडला राहिलो होतो आम्ही. आणि तिकडनं मग असं वरती चालत इथनं या डोंगरातनं आम्ही या डोंगरातनं गेलो होतो काश्मीरला, ग्रेट लेक ट्रेकला. ती घरं दिसतात ना, ती कॅम्पिंग दिसते व्हाईट घुमट, हा ती कॅम्पिंग साईड होती. हा चलो, आता आपला आधीची जर्नी इथपर्यंत होती मित्रांनो. आता याच्या पुढे आपली जर्नी चालली आहे गुल. हा तुला सोनमर्ग का बोलतात तुला सांगतो. सूर्याची जेव्हा आहे ना सकाळचा अंबर पडतो इथे, तेव्हा तो सूर्याची किरणात ना सोन्यासारखी चमकतात, सोनेरी कलरने चमकतात. त्याच्यामुळे आहे ना या डोंगरावरती पूर्ण सोनेरी छाप येते, गोल्डन छाप. त्याच्यामुळे त्याला सोनमर्ग असं बोलतात. मला इथला जो लोकल आहे ना त्याने सांगितला होता एकदा. हा टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. आता इथं सगळ्यात जास्त टुरिस्ट आहेत, कारण थंडी आहे इथे म्हणून भरपूर लोक आलेत फिरायला. आपल्याला इथे नाही थांबायचं, पण आज कारगिलला चाललोय आणि कारगिलला जाऊन स्टे करतोय. हा घेतोय भाई राईडवाला सीन. ऑलरेडी शूटिंग चालू आहे आपल्याकडे, टेन्शन घेऊ नका. तुम्ही जे बघताय ते माझ्या मित्रांनी पाठवून सांगितलंय मला की हा वाला सीन घ्या. गाडी पाठीतच ना, ए गाड्या येतात लेफ्टला बघ, यो बघ Hyundai मला. तो हात करतोय म्हणा, ये अर्धी गाडी टाकून मोकला झाला. मक्क घातान समोर बघ, पूर्ण बर्फाचा भरलेला डोंगर भाई. भेटेल आपल्याला पुढे बर्फ, स्नोफॉल भेटणार आहे मला तो मित्र बोलला काल. तो बोलला बघ ना तो हॉस्टेलला, यू विल गेट अ स्नोफॉल. छान छान, असेच कंटिन्युअसली नजारे दिसत राहू द्या आम्हाला मित्रांनो, आणि असंच आम्ही एन्जॉय करत राहू द्या. आणि तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करा बघून. काय भारी वाटतं यार. सोनमर्ग नाही, ऍक्च्युली सोनामर्ग बोलतात त्याला. हा प्रोनाउन्सिएशन आहे. बायपास बनवलाय हा. ऍक्च्युअल मध्ये आता जो रोड झाला ना का, हा नवीन रस्ता होईल. बाउन्स आता रस्त्याला छोटे छोटे. वा एक नंबर, भारी वाटतंय बघ, कसला भारी वाटतंय. एक नंबर शूट आहे भाई. काय सीन आहे यार. आता छान वाटायला लागलाय. असेच नजारे बघा अडीचं भाई. आपण आलो नाही इथं. मला वाटतं टनल आहे, खालून टनल गेलाय तो मागाशी बोलला रस्ता, तो खालून गेला टनल. हा यो बा ग्लेशियर आहे. दगड पडतो ना वरतून, सरकलेली दगड आहे ते बघ इथं. हे बघ किती दगड पडलेत वरतून. लांबूनच राहा, लेफ्टला चिटकूनच नको, राईटचीच चल. थंडी तशी वाढायला लागली मित्रांनो. आता आम्हाला थंडी हलकी लागते, म्हणजे मॅनेजेबल आहे हे, एवढी पण काय खास थंडी नाही. पण एसीत बसल्यासारखं तर वाटतंय थोडं. जसं जसं पुढे चाललो ना तशी जशी थंडी थोडी वाढत चालली बघ. रात्री आज मस्त तगडी थंडी आहे, आपल्याला जॅकेट घालून झोपायला लागणार आहे भाई. हा आहे बाकी भारी. रिस्की मोड आहे तिथं. अशा टायमाला थंडीच्या टायमाला ठीक आहे, आपण पोचू आरामात. एवढा काही रिस्क नाही, आरामात रेती आहे. ब्रेक मारून काढतो. हो थांब बाबा, तुझ्याकडे चार चाकी आहे, माझ्या दुचाकी आहे. आता पलव, आता पू करत होता, आता नाही पलवे. हा ना, धूळ मजबूत धूळ. तुम्हाला धुळधुळीत चाललाय. याला जाऊ दे का रे वेरणावाल्याला. वाव देते हा असं ना एक्झॅक्टली.
पेवर ब्लॉक जाता आणि फर्स्टवरची ठेव गाडी, जास्ती काय पूल नाही करायची आपल्याला, गाडी काढायची आहे. पेवर ब्लॉक राईट लेफ्ट मारून ब्रेकवर हात पाहिजे आणि पेवर ब्लॉक येऊ बघ कसला आला आहे. अशी आहे बाबा तुमचं रोजचाच, आम्ही पहिल्यांदा आहोत. आम्ही एका जागी थांबलो होतो, ब्रेक घेतला होता, हायड्रेशन ब्रेक. तिथे आम्हाला एक मित्र भेटलेत. आप कहाँ से भाई? वाराणसीवरून आहेत ते लोक. आणि ते लोक काल हॉस्टेलला होती जिथं आम्ही रूम बघायला गेलो. आम्हाला नाही मिळाली पण त्यांना मिळाली रूम. आणि त्यांनी आमच्या गाड्या बघून आम्हाला थांबवलं आणि विचारलं की तुम्ही हॉस्टेलला आला होतात. पण खरंच चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याशी ओळख झाली आहे. तर त्याच्यातले हे जे आहेत ते आपल्याकडे उलव्याला येतात. तर ते बोलले की तुमचा नंबर द्या, नेक्स्ट टाइम मी उलव्याला आलो तर नक्कीच फोन करीन. और अगर हमें ऐसा लगा कि वाराणसी आना है तो हम जरूर आपको कांटेक्ट करेंगे. कोई दिक्कत. थैंक यू सो मच मिलने के लिए और मोटिवेशन देने के लिए. बहुत बहुत धन्यवाद आपकी तरफ से. थैंक यू सो मच. आगे हम लोग भी करें. अरे श्योर करेंगे, सब करेंगे. पेवर ब्लॉकचे रस्ते आहेत, फुल चढण आहे. आणि मम्मीला बरं तू असं मी इथं गाडी घेऊन आलो हे बघून घाबरू नको. तर गाडीच्या पण फॅमिलीला बरं बघून तुम्ही घाबरू नका. आम्ही स्लो चाललो, सेफ राईड करतोय, काही टेन्शन नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. गाडी घ्यायची आहे लेफ्टला, एकदम एक पूर्ण लेफ्ट ठीक आहे. फर्स्ट आहे, खतरनाक गाईड आहे, खतरनाक. नुसता बर्फ, थंडी. यही नीचे तो देखो, नीचे ट्रकाला बघ. त्याला कॅमेरा डाऊन झाला म्हणून चार्जिंगला लावायला लागला आणि वायर शॉर्ट पडली म्हणून. खतरनाक. याची पुढे जाऊ सर आरामात. तिथं गाडीचं टायर करतात सर. हां येऊ बघ कसं वाटतंय. सूट घेते मी समजा तसं. हाय थोडा रिस्क आहे भावांनो. 8-4 होते पण मजा पण तेवढीच येते. एक टुरिस्ट पॉईंट आहे वाटतं समोर. एक परत कधी भेटणार नाही म्हणून आहे तेवढं शूट करायचं. हा ना, चौक दिवस भारी आहे. काय सांगितलं यार, काय हे आहे, मस्त वाटतं रे बघायला. थंडी नाही लागत म्हणून बघ सगळं रेनकोट घालून चाललं. सध्या आहे पाडी या स्पीडला तर मला काय माईकची गरज पण नाही. समजा माईक बिना माईकचा पण रेकॉर्ड होतो थोडा माझा आवाज. काय लिहिलं आहे? आय लव्ह जोजीला. हां नाही सर, ऑलरेडी पब्लिक आहे तिकडं. जोजीला पास नाही आहे. आय लव्ह जोजीला लिहिलं आहे. जोजीला पास वेगळा आहे, पुढं आहे अजून. हे आईचा गावात कसला आला तो. दगड पडली इथं पण बघ कसला आला तो, दगडवरती झाले. हां बर्फाला हात लावतोय मी, लावतोय. एक नंबर. भिजलं ग्लोव्हजचा आईची कटकट. हात लावलाच बर्फाला मी नाही लावला. एक ग्लोव्ज भिजलं करायचं. यो बघ कसला आलाय, दगडनं पडलाय. हे बघ इथं लाव, इथं लाव. हे खड्ड्याचा वॉटर क्रॉसिंग आहे. झोंबी मेंढा होता. रायची मार सध्या माहिती किती मेंढा आहे. डोंगरचा डोंगर बघ कसला भारी वाटतंय. पांढरा शुभ्र. थंडीचं आहे भाई. इथे समोर तुम्ही बोर्ड बघू शकता. थँक्यू फॉर युअर विजिट. युअर जोजिला अल्टिट्यूड 11,649 फूट. आणि इथे आम्ही पोचलो आता
जोजिला रोडला जोजिला फोटो काढूया. आय लव्ह जोजिला. राईटला घ्या. थँक्यू सो मच बाय. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट टू यू. या शुअर 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 शुअर. टेक केअर. जोजिला बाय. थँक यू. या तगडी थंडी वाजायला लागली आहे. ग्लोव्स चेंज केलेत आणि आता हेल्मेटची काच लावून निघावी लागणार आम्हाला. थंडी पण वाजते खूप. सॉलिड थंडी आहे. अजून 100 किलोमीटर जायचं आहे. पोहोचू आम्ही. टेन्शन नाही. फिकर नॉट. हम है साथ तो डरने की क्या बात भाई लोग. हां 2 तासात पोहोचू. 2 तासाच एक अडाच आहे. त्याची बॅग एका साईडला आली. तो बघते का नाही. गोदऱ्या बिद्र्या घेऊन चाललो. आता काय थंडी नाही वाजत ग्लव्सला मला. तुला वाजतंय. नाही समोरनं थंड पडणार. ती थोडीशी थंड राहणार. जरा वाटतं डोंगरांचा खतरनाक. 1 नंबर. जाम भारी दिसते. जाम भारी. थंडी समजा हाय 7:30 झालेत ना. 6:34 झालेत तरी इथं ऊन बघ कडक. कॅमेरा कधीही बंद होऊ शकतो. बॅटरी डाऊन आहे आपल्या कॅमेराची. जेवढा शूट तुम्ही आता बघितलंय ते तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगू शकता कसं वाटलं. थांबलोत 5 मिनिटासाठी जे पॅडीला ग्लोव्ज घालायचे म्हणून. पण नजारे छान वाटतात ना. आणि कॅमेराची बॅटरी लो आहे. कॅमेरा कधीही बंद पडू शकतो. जेवढं शूट घेतलं तेवढंच दाखवू शकतो. आता ह्याच्या पुढं विलेज मतियानला आलो होतो आता. आणि मतियानमधनं आम्हाला इथं काहीतरी 83 का 84 किलोमीटर आम्हाला कारगिल आहे. पण रोड थोडे खराब थोडे चांगले असंच बरंच काय बरंच आलं आहे. आता थोडे चांगले रोड आलेत तर थोडा स्पीड वाढला. आत्ता तुम्हाला टायमिंग सांगितलं ना तुम्ही विश्वास नाही करणार. 7:50 झालेत. 8 वाजायला 10 मिनिटात फक्त. तरी सुद्धा एवढा उजेड आहे. ले 283 कारगिल 58. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता अंधारात गाडी चालवते. थंडी वाजते आहे आणि आम्हाला पोचायला अजून अर्धा तास आहे. 30 म्हणजे 9:10 पोचू आम्ही. आता वाजलेत 8:30 आणि 30 किलोमीटर बाकी राहिले फक्त कारगिल. रस्ता चांगला आहे म्हणून फटाफट आम्ही गाड्या चालवतोय आणि पोचतोय. मी आणि पॅडी पाठी आहे. बाकी 3 जण पुढे गेलेत. बरं आमच्या मित्रांनी बरं पुढे जाऊन रूम घेऊन ठेवले. आणि हे अप्पर मारणाऱ्यांच्या आम्ही अशी अप्पर मारून वाटलं होतं. केला टिपर भावांना थँक्यू. त्यांच्यासाठी लाईट लावलेत आम्ही एवढ्या महागड्या. बोल तो पाडो. माझा नंबर आहे. अच्छा माझा नंबर आहे. गॉड
या आली मदत. ठीक आहे ड्रिंक इट असं आपण लहान पर्यंत केलं. आणि काजू पहिले प्रिपरेशन मध्ये हातात ठेवलं बघ. गोरत बघा ते ऐकलं वाटत नाही गोरत. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.